जस्टिन बिबरनं रिसेंटच्या झालेल्या कॉन्सर्टमध्ये असं काय केलं जे आज तागायत कुठल्याही एका गायकानं केलं नाही. काय केलं तर जस्टिन बिबर येते, कोचीला येते, एक इव्हेंट चाललेला, जबरदस्त असा मोठा ग्लोबली इव्हेंट होता. भरपूर असे चांगले चांगले गायक वगैरे आलेले होते. पण जस्टिन बिबर जो की ड्रगच्या विकेत अडकलेला, लोक त्याच्यावर मीम्स बनवायचे, काही वर्ष झालं तो खूपच असा लॅमलाईट मधून बाजूला होता, स्टेज शो करत नव्हता. पण अचानकपणे जस्टिन बिबर त्या शो मध्ये आला आणि कुठलाही मोठा सारसंजाम नाही किंवा कुठलाही मोठा बँड नाही, कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही, फक्त एक मॅकबुक लॅपटॉप घेऊन तो आला. त्यानं सांगितलं की वायफाय मला कोणी तर द्या, आणि वायफाय चालू करून त्याने जुनी जी गाणी त्याची पहिला ते स्ट्रीम केलं आणि त्याच्यावर लिपसिंग केलं, काही नवीन गाणी बोलली. आणि तुम्हाला पटणार नाही, मायकल जॅक्सनच्या नंतर हाय पेईंग मधला हा एक जगातला पहिला आर्टिस्ट ठरला. बाकीचे आर्टिस्ट पण तिथे होते, पण त्यांनी सुद्धा तोंडात बोट घालावी अशा प्रकारचं त्यांची अवस्था झालेली.